Good morning, students. Today we are going to learn topic number 1, similarity, from Maths Part 2. In this topic, we study the point ratio of areas of two triangles, then basic proportionality theorem, then converse of basic proportionality theorem, states of similarity of triangles, then property of an angle bisector of a triangle, property of areas of similar triangles, and last point is the ratio of the intercepts made on the transversal by three parallel lines. First, let us recall. आपण पाठीमागच्या इथे उजळणी घेऊया. We have studied ratio and proportion in standard 9. We study ratio and proportion. The statement, the numbers A and B are in the ratio m upon n is also written as the numbers A and B are in proportional to mn, or m is to n. So this meaning of this m upon n and m is to n is equal m छेद n हे आपण यम्स n अशा पद्धतीनं लिहू शकतो किंवा लिहिता येतं. फॉर दिस कन्सेप्ट वी कन्सिडर पॉझिटिव्ह रियल नंबर्स. पॉझिटिव्ह रियल नंबर्स म्हणजे धन वास्तव संख्या. रियल नंबर कंटेन्स ऑल नंबर्स मीन्स इंटिजर, रॅशनल, इरॅशनल, फ्रॅक्शन नंबर्स, डेसिमल नंबर्स. म्हणजे धन वास्तव संख्यामध्ये थोडक्यात सर्व संख्या समावेश होतो. रियल नंबर्स वास्तव म्हणजे अपूर्णांक असतील, दशांश अपूर्णांक असतील, साधा अपूर्णांक असेल, परिमेय असेल किंवा अपरिमेय असेल. We know that the length of the line segment and area of any figure are positive real numbers. आपणास माहीत आहे रेषाखंडाची लांबी आणि एखाद्या आकृतीचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ हे पॉझिटिव्ह असू शकतं, हे कधी निगेटिव्ह असू शकत नाही. We know the area of triangle is equal to 1/2 base into height. आपणास हाही फॉर्म्युला माहीत आहे की त्रिकोणा क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. लेट अस स्टडी द फर्स्ट पॉइंट फ्रॉम दिस टॉपिक. पॉइंट इज रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. याचं मिनिंग काय? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता गुणोत्तर आपण बघितलं की m अपॉन n और m इज टू n अशा फॉर्ममध्ये आपण दाखवू शकतो किंवा दाखवतो. त्यासाठी काय करू? लेट अस फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ एनी टू ट्रायंगल. कोणत्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. इथं आकृती दोन आकृती आहेत. ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल, देन अनदर ट्रायंगल इज ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल ABC, AD is the height. AD is height. Here is the perpendicular. AD perpendicular BC. So AD is called the height. And BC is base. आपण हा त्रिकोण विचारात घेतला तर BC ला आपण पाया म्हणतो आणि AD ला आपण उंची म्हणू शकतो किंवा उंची आहे. सिमिलर इन ट्रायंगल PQR, QR is base and PS is height. आता आपल्याला दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. जर आपण पहिला त्रिकोण ABCला मांडला तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन सेकंड ट्रायंगल PQR आपण सपोज म्हणलं
तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, आता इथं आपण दोन्ही ट्रायंगलमध्ये 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करायचा. 1/2 ए बी सीचा बेस बी सी आहे, बेस इंटू हाईट ए डी अपॉन 1/2 बेस क्यू आर इंटू हाईट पी ए सी. ते 1/2 नाहीच होतील, एलिमेंट होतील. राहील काय बघायचं आता, therefore एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 1/2 कॅन्सल झाल्यानंतर काय राहील, बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. त्याच्यात आपल्याला काय लिहिता येईल मग, हेन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्या दोन त्रिकोणांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकारा एवढी होती. बी सी आणि ए डी हा त्रिकोण ए बी सीचा आणि क्यू आर आणि पी एस हा त्रिकोण पी क्यू आरचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराप्रमाणे असते. इथं आपण जर बेस ऑफ ट्रायंगल इज B1 मांडलं, हाईट H1 मांडला फॉर फर्स्ट ट्रायंगल, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज B2 आपण कन्सिडर केला अँड हाईट इज H2 कन्सिडर केली. तर त्या इथं आपण किमती जर पुटअप केल्या, ट्रायंगल 1 साठी B1 इंटू H1 येईल अँड ट्रायंगल सेकंडसाठी B2 अपॉन H2 हा काय येईल, रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल्स येईल. त्यासाठी काही कंडिशन आहेत बघा. फर्स्ट कंडिशन आहे इफ द हाईट ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता जर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल काढायचं आपल्याला आहेच, तर आपण बघितलं की बेस आणि हाईट यांच्या गुणाकारा इतका असतो, गुणाकारांच्या रेशो इतका असतो. आता इथं आपल्याला फर्स्ट कंडिशन बघतोय आपण, इफ द हाईट इज इक्वल. आता इथं दोन ट्रायंगल कन्सिडर केलेत. एक ट्रायंगल आहे ए बी सी, एक ट्रायंगल ए बी सी आहे, दुसरा आहे पी क्यू आर. ए बी सीची हाईट ए डी आहे आणि सेकंड ट्रायंगल पी क्यू आरची हाईट पी एस आहे. ए डी एच दाखवलेलं आहे, पी एस पण एच. म्हणजे इथं हाईट काय आहे, हे नावं डिफरंट आहेत पण हाईट किती आहे, दोन्हींची इक्वल आहे, एच एच म्हणलेलं आहे. तर अशा त्रिकोणांचा क्षेत्रफळांचा जो रेशो आहे तो कसा असेल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बेस बी सी आहे, हाईट एच, बी सी इंटू एच चा बेस क्यू आर आहे इंटू एच येईल. इथं पण एच एच नाहीच होईल, इथं बी सी अपॉन क्यू आर येईल. बी सी म्हणजे आपण काय म्हणतो, आपण बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल B1 म्हणले आणि क्यू आरला बेस ऑफ सेकंड ट्रायंगल B2 म्हणले. असं ही झाली फर्स्ट कंडिशन. म्हणजे इफ द हाईट इज इक्वल इन द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. जर त्या दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा इतकं असतं. म्हणजे B1 अपॉन B2, B1 आणि B2 हे बेस आहेत. तीच प्रॉपर्टी खाली इथे लिहिलेली आहे बघा, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग बेसेस. याचा जो मिनिंग आहे त्या सेंटेन्समध्ये आहे. देन सेकंड कंडिशन, सेकंड इज इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. तर फर्स्ट कंडिशनमध्ये हाईट इक्वल होती, आता बेस इक्वल असेल तर काय होईल, बघा इथं आपण जर फिगर कन्सिडर केली, ट्रायंगल ए बी सी आणि त्याच्यामध्येच आत ट्रायंगल ए बी पी आहे बघा. दोन ट्रायंगल आपण जर विचारात घेतले तर ए बी ह्या दोन ट्रायंगलचा बेस येतोय, ए बी सीचा पण बेस ए बीच आणि ए बी पीचा पण बेस ए बीच. सी डी आणि पी क्यू हे दोन हाईट येतात. इथं आपण आता बेस इक्वल झालेला आहे, हाईट इथं डिफरंट आहेत. हाईट आपण डिफरंट मांडले आहेत, सी डीला आपण H1 मांडले, सेकंड ट्रायंगलची हाईट H2 येईल. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी पी इज इक्वल टू बेस इंटू हाईट, म्हणजे ए बी इंटू सी डी H1 येईल. इथं एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी बेस ए बी इंटू हाईट पी क्यू H2 येईल. तर बेस इक्वल आहे, ए बी नाहीच होईल, H1 अपॉन H2 राहील. त्याचा मिनिंग काय, द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल्स विथ
इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जर पाया समान असेल तर ते काय होतं, उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते. लेट अस कन्सिडर ऍक्टिव्हिटी. आता आपण इथं ऍक्टिव्हिटी पाहूया. ऍक्टिव्हिटी जी पहिली आहे, फिल इन द ब्लँक्स प्रॉपर असं म्हणले. आता आपण फिगर बघू, पहिली बघूया. फिगर नंबर 1.6 मध्ये ट्रायंगल ABC आहे. ट्रायंगल APC होईल, ट्रायंगल APQ होईल. आता इथं आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC घेतलेला आहे. ABC हा मोठा ट्रायंगल बाहेरचा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ. तर आपण बघितलं दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आहे, त्यांचा पाया बेस इंटू हाईट यांच्या रेशो इतका असतो. आता ABCचा विचार केला, इथं बेस BC येईल आणि हाईट काय येईल, AR येईल. BC इंटू AR. ट्रायंगल APQ बघा, APQ बेस PQ येईल. हा ट्रायंगल, हा लहान ट्रायंगल बघा, APQ बेस PQ इंटू हाईट काय येईल, याची पण हाईट AR येईल. हे AR हाईट नाहीसे होईल, म्हणजे आपल्याला BC अपॉन PQ हाईट इक्वल असेल तर एरिया ऑफ टू ट्रायंगलचा जो रेशो आहे तो त्यांच्या बेसच्या रेशो इतका असतो. ऑब्झर्व सेकंड ऍक्टिव्हिटी. हिअर ऑल्सो टू ट्रायंगल, ट्रायंगल LMN and ट्रायंगल DMN. एरिया ऑफ ट्रायंगल LMN, जर आपण LMN विचारात घेतला तर MN हा त्याचा बेस येईल, बेस, आणि हाईट येईल LP. इफ वी टेक सेकंड ट्रायंगल DMN हा आतला ट्रायंगल आहे, त्याचा बेस MN, म्हणजे बेस दोन्हीसाठी MN येणार आहे. MN तो हाईट DQ येईल. MN नाहीच होईल तर LP अपॉन DQ येईल. म्हणजे जर बेस इक्वल असेल तर अशांचा जो रेशो आहे एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, जो रेशो जो आहे त्या हाईटच्या रेशोच्या प्रमाणात असतो. सो टुडे वी स्टॉप हिअर. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.